पुण्यामधल्या भवानी पेठेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि विठोबा मंदिरामध्ये पालखीमधील पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांसह पुणेकरांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पालखी मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। जाता पंढरीशी सुख वाटे जेव्हा असं म्हणत वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक ठिकाणी मजल दरमजल करत पंढरपूरची वाट चालत असतात। सध्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यातल्या भवानी पेठेमधल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये विसावलेली आहे आणि एक दिवस पालखीचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्येच असतो। उद्या मात्र सकाळी पालखी जी आहे ती सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवेल। मात्र आपण पाहतोय की सकाळपासूनच पुणेकरांची पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली पाहायला मिळते। पहाटेपासूनच पुणेकरांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी जी आहे ती केलेलं चित्र पाहायला मिळते। आपण पाहतोय की सध्या पुणेकरांची या ठिकाणी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। उद्या खरं तर पालखीचा सगळ्यात मोठा अवघड घाट असणार आहे तो म्हणजे सासवडचा दिवे घाट पार करून पालखी जी आहे ती उद्या सासवडच्या मुक्कामी विसावणार आहे। मात्र आपण पाहतोय की आजचा मुक्काम जो आहे 2 दिवस मुक्काम जे आहे ते खरं तर पुण्यामध्ये असतात। कालचा मुक्काम आणि आजचा मुक्काम उरकल्यानंतर उद्या पालखी जी आहे ती सासवडच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल। मात्र उद्या खरं तर वारीमधला अवघड घाट जो आहे सासवडचा दिवे घाट पार करून उद्या पालखी जी आहे ती सासवडच्या पालखी तळावरती विसावेल। मात्र सध्या पुण्यातल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये पुणेकरांची गर्दी जी आहे ती दर्शनासाठी झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नवनाथ, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।